राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र जी पवार गट और इंडिया अलायंस द्वारा शहर के इंडिया अलायंस के लोकसभा के उम्मीदवार अमर शरद राव काले की उपस्थिति में कलोड़े मंगल कार्यकाल में कार्यकर्ता सम्मेलन का आयोजन किया गया। इस कार्यकर्ता सम्मेलन में देवड़ी पुलगांव मतदार संघ के विधायक रंजीत कामड़े, पूर्व विधायक राजू तिमाड़े, कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति एडवोकेट सुधीर कोठारी, अतुल वांदिले, कांग्रेस के माजी नगरा अध्यक्ष पंडरी कापसे, शिवसेना के राजू खुपसरे, अनेक मान्यवर इस वक्त उपस्थित थे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या संबंधाने जो काही डेव्हलपमेंट आपण या जिल्ह्यामध्ये करू शकतो, त्याचा पूर्ण अभाव मागच्या 10 वर्षांमध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की स्पष्ट बहुमतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना आणि 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचे खासदार या जिल्ह्यामध्ये असताना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स त्यांनी इथे इम्प्लिमेंट करायला पाहिजे होती, गव्हर्नमेंट तुमचं फुल याच्यामध्ये असताना ज्या पद्धतीनं उद्योगाची निर्मिती या ठिकाणी करण्याच्या संदर्भात त्यांनी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे होता। रेल्वेचे काही इश्यूज आहेत ते पूर्ण करण्याकरता त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता। या सर्व याच्यामध्ये सन्माननीय खासदार हे टोटल फेल्युअर राहिलेले आहेत आणि 10 वर्षामध्ये केंद्र सरकार ताकदीनं सोबतीला असताना सुद्धा इथं जो विकास त्यांना अपेक्षित होता या मतदारसंघातल्या लोकांना तो इथं कुठंच दिसत नाही आहे। त्यामुळं टोटल फेल्युअरचे हे 10 वर्ष राहिले असं मी समजतो आणि पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही विकास, जो काही डेव्हलपमेंट आपण अपेक्षित असतो लोकांना, ते सर्व प्रयत्न हे पुढच्या काळामध्ये आमच्या माध्यमातून निश्चित होईल।